राज्यात मागील काही दिवस पावसाने पाठ फिरवली असता आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। अनेक रस्ते जलमय झाले आहेत। रात्रभर जोरदार पाऊस सुरू असून सकाळीही मुसळधार पाऊस झाला। भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे। 16 ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे। आज पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबई आणि परिसरात त्याचबरोबर विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला आहे। बाकी राज्यातील इतर ठिकाणी थेट येलो अलर्ट देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथील संततधार पाऊस सुरू असून आज पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाकडून ठाणे, मुंबईमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। यामुळे नागरिकांनी फार महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं शक्यतो टाळावं। सकाळप्रमाणेच दुपारी आणि सायंकाळीही पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। दिवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागात 2 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। काही भागात पाणी देखील साचलं आहे। धुळे शहरात झालेल्या 1.5 तासाच्या पावसानंतर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रुग्णांचे आणि रुग्ण नातेवाईकांचे मोठे हाल होत आहे। त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये पुराच्या पाण्यामध्ये गुरं, जनावरं वाहून गेल्याने त्यांचं नुकसान झालं आहे। घरामध्ये पुराचे पाणी घुसून लाखो रुपयांचं नुकसान झालं असून पुराच्या पाण्यामध्ये अनेक कुटुंब बेघर झाली आहे। या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले धरण ओव्हरफ्लो झाले आहेत। यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाची चिंता मिटली आहे। जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे काही धरण 98% भरले होते। सध्या सुरू असलेल्या पावसाचा काही भागात हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोकणात पुढील काही तासात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे।